हा आली इथं शोधायला. जा ते फोन वापरती ना तू, तसं ते गुगलला विचार कुठे गेला ड्रेस माझा, विचार जा. अगं तसं नाही मम्मी, पण मला सापडत नाही ना आता, गुगल कसं करू? काही शोधायचं असलं का काही असलं तरच मम्मीची आठवण येते, नाही तर दुसऱ्या वेळेस नाहीये. टाइमपास करायचा असेल तर तुम्हाला फोन लागतो ना, आणि काही जर शोधायचं असेल, काही काम करायचं असेल, खायला बनवायचं असेल तरच मम्मी आठवती. मग काय मम्मी तर तुम्ही मोलकरीण बनवून ठेवली ना, मम्मी तरी कशाला म्हणती, मोलकरीण बन ना. लय साजूक सारखं बनू नको. सांग कोणत्या लाल कलरचा ड्रेस पाहिजे? अगं कोणता म्हणजे काय, रेड कलरचा नॉर्मल, तो मी घालत असते ना नेहमी तो वाला. अगं लाल कलरच्या ड्रेस मध्ये पण किती प्रकार आहेत. काळा पडलेला लाल, पांढरा पडलेला लाल, त्याला माझ्याकडून कलर लागला होता, त्या लाल कलरला पिवळा कलर झाला तो लाल, त्याच्यानंतर दुसरा कोणता लाल असेल तुझ्याकडे तो लाल. तुला नक्की कोणता लाल पाहिजे स्पेसिफिक? अगं काळा पडलेला लाल. अगं तो तर दिला मी काल त्या मोलकरीणला. मग आई आता कोणता लाल आहे? अगं मग चांगला कोणता उरतो? फक्त पांढरा पडलेला लाल तो हाय, पाहिजे असेल तर सांग. बरं ठीक आहे दे मग. अगं पण गोंडे त्याची शिलाई निघालीये, चालेल का तुला तो? अगं मम्मी कसं घालून जाऊ पण तसा ड्रेस, मी तूच सांग बाहेर असं दिसते. मग तुला कळत नाही का पहिल्यापासून तयारी करून ठेवायची? सगळं जेव्हा असं येईल ना इथपर्यंत तेव्हा तुला सुचतं का बाबा कुठं आहे काय, शोधा. एवढा दिवस तुमचं ठरलंय, किती दिवस झाले कधी ठरलंय सांग तुमचं हे बाहेर जायचं प्लॅन? अगं 1 आठवड्यापूर्वी ठरलं ना गं. हा मग तेव्हापासून जर तू ठरवलं असतं मला कोणता लाल कलरचा नाही का, लाल कलरचा ड्रेस घालायचा आहे, तिथं बसती फोन घेऊन टकर सारखी ते रील बघत बसती, त्याच्यापेक्षा तिथं ते तुझी अरेंजमेंट केली असती ना. अगं पण मला लवकर जायचंय ना, लवकर सांग ना प्लीज, कोणता तरी ड्रेस दे रेड कलरचा सोडून. तुम्हाला नुसतं आयता पोळासारखं तिथं बसायला पाहिजे, नुसतं फोन बघायला पाहिजे, आणि सगळी कामं मलाच सांगायची, सगळी कामं नुसती मोलकरीसारखी मलाच सांगायची. मी फक्त तुला म्हणते की प्लीज मला ड्रेस शोधून दे ना. चल जा. हे घर सोडून गेल्याशिवाय तुम्हाला काही किंमतच नाही कळणार. मम्मी तुला माहितीये मी आताच बाहेरून आले आणि पिंकीची मांजर पाहिली, एवढी छान मांजर आहे, आपल्याला पण घ्यायची काय? मांजर कशाला, कुत्र घेऊ ना, कुत्र पण चालेल. कुत्र राहू दे, एक काम करू आपण आहे ना इथं प्राणी संग्रहालय बांधून घेऊ, ठीक आहे? हे सगळ्या भिंती पाडून टाकू, एक हत्ती बोलू, एक माकड बोलू, अजून काय काय प्राणी तुझ्या आवडीचे असतील ना ते पण एक लिस्ट लिहून दे मला, आणि आपण हे सगळे हे भिंती आहेत ना सगळे पाडून टाकू, इथं प्राणी संग्रहालय बांधू, आणि त्याच्यामध्ये तुमचे हत्ती, घोडा, कुत्रा, मांजर सगळे आणून ठेवायचं, आणि आम्ही जातो निघू. अगं मी काय केलं पण? हा ना बाई, उंट पण राहिला नाही का? आणि गदडीची तर आपल्याला गरजच नाहीये, कारण आपण ऑलरेडी पाळून ठेवलेली आहे घरात, है की नाही? आतापर्यंत तुमचं सगळं धुणे भांडे सगळे तुमच्यासाठी जेवण बनवत होते, आता ते कुत्र्या मांजरांचं करते, त्यांच्यासाठी बनवते जेवण, त्यांचं सगळं करते, धुणं पुसणं सगळं. आतापर्यंत तुम्ही हे सगळं माझ्याकडून करून घेतलं, आता त्यांचं करते, आणि थोड्या दिवसांनी वॉचमॅन म्हणून उभी राहते त्याच्या बाहेर, कुणी येऊ नका असं करत, है ना? जागते रहे. नको आपल्याला काय, मी आहे ना घर सोडून गेल्याशिवाय तुम्हाला माझी किंमतच नाही कळणार. मम्मी बोला, आज फालुदा बनवशील का प्लीज? फालुदा कशाला? अगं मला आवडतो ना म्हणून, आणि घरचं खाल्लेलं कधी पण चांगलं असतं असं तूच म्हणते ना म्हणून. हा पण त्यांचं इथं फालुदाचं प्रीमिक्स संपलंय, ते नाही जमू शकत, दुसरं काहीतरी सांग. स्ट्रॉबेरी मिल्कशेक पेशल का? हा बनव स्ट्रॉबेरी मिल्कशेक पण चालेल. अगं पण मला आता आठवलं, स्ट्रॉबेरी मिल्कशेक करायला ना स्ट्रॉबेरी लागती, आणि त्यांच्या इथे स्ट्रॉबेरी संपली आहे. दुसरं काहीतरी बनाना मिल्कशेक चालेल? हा बनाना शेक पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण काल मी तुला म्हणलं होतं एक तरी बनाना ठेव, तू ठेवला का? सगळे बनाना ठुसले ना असे भुक्कड सारखे, खाल्ले ना ते, संपले. बनाना मिल्कशेक पण नाही होऊ शकत. अगं पण हा तुम्ही तर महाराणी ना, मग जाऊन बसा ना, तुमचं तर तेवढंच काम आहे ना, माझं सगळं काम आहे का नाही? मी एक काम करते, झाडावर जाते, तिथून बनाना तोडून आणते, बनाना तोडून आणल्यानंतर तो मिक्सरला लावते आणि कोणते तुझ्या घशामध्ये
तुम्ही बसून नाही आराम करा है ना. अशी काय सुरू होते सारखी सारखी मध्ये मध्ये. मला ना तुम्ही फक्त मोल करायलाच म्हणून ठेवले. माझी गोंडी, माझी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी, गोंडी मम्मी.